कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा पारा 40 अंशांवर गेलाय। प्रचंड उष्म्यामुळे लोक हैराण झालेत। त्यामुळे थंड पाण्याची तहान भागवण्यासाठी मातीचे डेरे किंवा माठांना चांगलीच मागणी वाढली आहे। पण युद्धजन्य परिस्थितीतून वाढलेल्या महागाईचा फटका माठ बनवणाऱ्या कारागिरांनाही बसलाय। परिणामी यंदा माठांच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 ते 15% वाढल्या आहेत। पारंपरिक लाल आणि काळ्या मातीच्या माठासह आता चक्क चिनी मातीचे आकर्षक माठही कोल्हापुरात उपलब्ध झालेत। पण थंड आरोग्यदायी पाण्यासाठी आपला पारंपरिक माठच चांगला। उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलाय। अंगाची लाही लाही होऊ लागल्यानं थंड पाणी पिण्याची इच्छा होते। पण फ्रीजमधील पाणी शरीराला बाधू शकतं। त्यामुळे माठातील नैसर्गिक थंड पाण्याला अनेक जण प्राधान्य देतात। मातीच्या माठातील पाण्याचा स्वादही वेगळाच असतो। उन्हाळ्याच्या दिवसात सध्या कोल्हापुरात माठांची निर्मिती आणि आवक मोठ्या प्रमाणात होतीये। आपल्याकडे लाल आणि काळ्या रंगाचे माठ प्रामुख्याने बनतात। या माठांना चांगलं झाकण आणि माठाला प्लास्टिक किंवा स्टीलची तोटी बसवलेली असते। 10 लिटर पासून 30 लिटर पाणी साठवणारे हे पारंपरिक लाल आणि काळ्या रंगाचे मातीचे माठ यंदा 250 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत विकले जातात। गेल्या वर्षी हीच किंमत 200 ते 400 रुपयांपर्यंत होती। मात्र अखाती युद्ध, इंधन दरवाढ आणि लाकडाचे वाढलेले दर याचा परिणाम माठांच्या उत्पादन खर्चावर झालाय। त्यामुळे यंदा माठांचे दर वाढले आहेत। याशिवाय सध्या चिनी मातीचे आकर्षक रंगीबेरंगी माठ सुद्धा कोल्हापुरात दिसू लागलेत। पारंपरिक गोल आकाराच्या माठापेक्षा दिसायला वेगळा आणि रंगांचा पट्टा अंगावर घेतलेला चायनीज माठ दिसतोय भारी, पण त्यातील पाणी फारसं थंड होत नाही। राजस्थान आणि बिहारमधील काही कारागीर पांढऱ्या मातीचे हे माठ विक्रीसाठी कोल्हापुरात आले आहेत। 400 ते 550 रुपयांपर्यंत त्यांचे दर आहेत। पण काळ्या मातीच्या माठातील पाणी शरीराला चांगलं असल्याचं आयुर्वेदात म्हटलंय। त्यामुळे अनेकांचा कल काळे माठ खरेदी करण्याकडे असतो। या माठांसोबतच आता कुंभार व्यावसायिकांनी मातीचे जार बनवले आहेत। 250 ते 350 रुपयांपर्यंत त्याची किंमत आहे। तर कुठेही सोबत घेऊन जाता येतील अशा बेळगावच्या क्ले मातीपासून बनवलेल्या बाटल्याही 200 रुपयांपर्यंत मिळतात। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा माठांचे दर वाढले असले तरी प्रचंड उकाड्यापासून थंडावा मिळवण्यासाठी माठांना चांगलीच मागणी आहे।